नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी बोटनेकचा ब्लाऊज स्टिच करते। बोटनेकची डिझाईन टाकायची आहे, तर त्यासाठी अशा पद्धतीने काठ ठेवलेला आहे मी शिल्लक, आणि त्याची स्लीव्ज मी डिझाईनची स्टिच केलेली। अशा पद्धतीने ही मी डिझाईन टाकलेली आहे। तर आता मला बोटनेकचा गळा स्टिच करायचा आहे। मी कटिंग करून ठेवलेला आहे। मी एकदा मापे सांगते। जे आपलं पूर्ण शोल्डर असतं त्या पूर्ण शोल्डरचा अर्धा भाग करायचा, आणि ते बोटनेकला मी शोल्डर टाकीत असते, आणि बाकी उंचीत एक मिळून उंची टाकायची। आणि इथे मुंड्याची जी कटिंग असती ती पण माझ्या चॅनलवरती आहे, मी टाकलेली आहे। पण मी परत या व्हिडिओत नाही सांगत, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। कटिंग मी त्यासाठी करून ठेवलेली आहे। आता मी फक्त बोटनेकचा आकार टाकून डिझाईन बनवते। आपल्याला कमरेच्या साईडने हा काठ टाकायचा आहे, तर काठाची उंची आपली कमीत कमी 4 इंच इतकी येते। तर आपण त्यात अर्धा इंच मिळून 4.5 इंच घेऊ। इथे 3 इंचावरती मार्किंग करते, इथे देखील 3 इंचावरती मार्किंग करते, 2.5 नाही। तर हे बोटनेकचं ब्लाऊज आहे ना, त्यासाठी असा मी पूर्ण कटिंगचा जो आपला गळा आहे त्याचा बॉक्स तयार केलेला आहे। यामध्ये इथे वरती 3.5 वरती मार्किंग करते। इथे कमीत कमी अर्धाच इंच घेते आपल्याला जी डिझाईन टाकायची त्यासाठी। अशा पद्धतीने अशी आपली गळ्याची कटिंग करणार आहेत। जशी क्लायंटनी मला सांगितली मी त्याच पद्धतीने गळा टाकते। गळ्याची कटिंग करून घेऊ। तर इथे आपल्याला जो काठ टाकायचा आहे ती पण कटिंग आपण करून घेऊ। अशा पद्धतीने हा जो पोर्शन आपला उरलेला आहे त्यावरनं आपण गळ्याची जी ही मागची कमरेची पाट आहे ती स्टिच करून घेऊ। आता आपण हा जो आकार कटिंग केलेला आहे हा स्टिच करू। अशा पद्धतीने मी मधोमध कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण हा गळा स्टिच करू। छोटे छोटे कट टाकून घ्यायचे। नंतर आपण असं जो पलटी मारतो गळा, त्यासाठी मी जी ही दोरी लावलेली आहे ती अशी ओढली
की लगेच गळा आपला फिनिशिंगसह तयार होतो। त्यासाठी अशा पद्धतीने स्टिच करतानाच दोरी लावून घ्यायची। इथे दाबटीप देऊन आपण एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपला हा एक साईडचा भाग तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण हा देखील स्टिच करून घेऊ। याच पद्धतीने मी या साईडचा देखील भाग हा स्टिच करून घेतलेला आहे। मी इथले जी काठ मी तयार करणार आहे तो मी तयार करते आता। मी जरी या मापाचा तयार करणार आहे, इथे जो साईडने एक्स्ट्रा आहे तो देखील स्टिच करून घ्यायचा आणि त्यानंतर कटिंग करायचं। अशा पद्धतीने हा काठ तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे जोडून घ्यायचा। एक साईडने टिप टाकते, त्या अगोदर आपले इथले टक्स आणि दाबटीप द्यायची राहिली आहे ती आपण देऊन घेऊ। अशा पद्धतीने मी कमरेच्या साईडनी पट्टी जोडून घेतली आहे। आता आपण हे काठ इथे जोडून घेऊ। मी इथे हे अंतर 6 इंचाचं घेतलेलं आहे, त्यावरती मी टिप टाकते। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बोटनेकचा गळा स्टिच करू शकता। मला इथे आणखी आकर्षक बनवण्यासाठी ही लेस देखील लावायची आहे।
माझा हा बोटनेकचा गळा स्टिच करून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.